अनुभव आहे. PhDसाठी गाईड म्हणून सुद्धा त्या कार्यरत आहेत. बुक पब्लिकेशन दोन बुक पब्लिकेशन झालेले आहेत. रिसर्च नॅशनल अँड इंटरनॅशनल पब्लिकेशनमध्ये 24 पब्लिकेशन त्यांचे झालेले आहेत. कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत. 75 वेळा त्यांनी कॉन्फरन्स अटेंड केलेले आहेत. 7 अवॉर्ड मिळालेले आहेत. सन्मान रोटरी क्लब आणि इतर असे 7 पुरस्कारही मिळालेले आहेत. पेपर प्रेझेंटेशन इंटरनॅशनल प्राइजमध्ये त्यांना 2 प्राइजेस मिळालेले आहेत. चेअरपर्सन इन सेमिनार असे 7 सेमिनार त्यांनी अटेंड केलेले आहेत. आणि विविध नेत्ररोग शिबिर आयोजित करून 75 वेळा त्यांनी विविध नेत्ररोग शिबिर आयोजित केलेले आहे. रिसर्च गाईड म्हणून ते 6 वेळा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि क्लिनिकल ट्रायल अशा 3 वेळा त्यांनी केलेले आहेत. अशा ह्या पुष्पलता दामोदर इंगळे की ज्यांचा परिचय आपण सर्वांनी आता ऐकला आहे आणि त्यांचा सन्मान का करायचा हे आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे. म्हणून असा पहिला सन्मान त्यांचा करताना आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे. पुष्पलता दामोदर इंगळे. उपस्थित सगळे मान्यवर तसेच मोंढे सर यांनी ही संधी दिली. खरं तर वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आता माझा पहिल्यांदाच असा अनुभव येतोय की सगळ्या क्षेत्रातील महिलांचा संपर्क होणं, ओळख होणं हे पहिल्यांदाच घडतंय. कारण इतक्या वर्षात काम करताना हॉस्पिटल किंवा कॉलेज, लेक्चर, सेमिनार हा एक वेगळा व्यासपीठ असतं. हे व्यासपीठ मला सगळ्यात पहिल्यांदा मिळालं आहे असं मला वाटतं. मोंढे सरांनी मला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. आणि उपस्थित सर्व महिलांना जे पारितोषिक किंवा त्यांचा सन्मान होणार आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. गणेशवाडीत अगदी जवळच आमचं हॉस्पिटल आहे, कॉलेज आहे. UG, PG, PhD फेलोशिप वेगवेगळे कोर्स आमच्या इथे राबवले जातात. एडेड कॉलेज आहे म्हणजे त्याच्या सॅलरी ग्रँट आहे. आणि आयुर्वेदाचं गणेशवाडीत मेन रोडलाच म्हणजे बुधवारचा जिथे बाजार भरतो तिथे ते हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आहे. आणि आयुर्वेदिक आणि मॉडर्न म्हणजे ऑपरेटिव्ह सगळ्या सर्जरीज आणि आयुर्वेदाचे सगळे उपचार कमी खर्चामध्ये उपलब्ध आहेत. आरोग्य तपासणी हे पॅकेज आमच्याकडे असतं ज्याच्यामध्ये सगळ्या इन्व्हेस्टिगेशन, ECG, एक्सरे म्हणा किंवा काही ज्या ट्रीटमेंट असतात त्या होतात. तर नाशिककरांनी त्यांचा लाभ घ्यावा. आणि मला या ठिकाणी बोलून माझा सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद.